नमस्कार. हॅशटॅग कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज काय डब्यात हे आपण पाहणार आहोत. तर आज आहे डब्यात कोबी आणि डाळ. येस, डाळ आणि कोबीची भाजी. चला आपण ह्याची रेसिपी पाहूया. तर मी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी फोडणीसाठी वापरणार आहे मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण यात टाकणार आहोत मिरची, मिरच्या पण छान तडतडल्या की लगेच आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहोत. इथे मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे कारण की आपला कांदा लवकर भाजला जाईल म्हणून. मीठ टाकल्यामुळे काय होतं, कांदा पटकन भाजला जातो. कांदा ते व्यवस्थित इथे भाजून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित भाजायचं आहे आणि टोमॅटोबरोबर आपण भिजवून घेतलेली चण्याची डाळ ही देखील टोमॅटोसोबत आणि कांद्यासोबत आधी तेलावरती छान परतून घ्यायची. म्हणजे काय होते, टोमॅटो आणि कांदा शिजत असतानाच आपली डाळ देखील अर्धी तिथे शिजून जाईल. सकाळी जर तुम्हाला डब्यासाठी कोबीची भाजी करायची असेल तर रात्रीच ही चण्याची डाळ तुम्ही भिजत टाका. म्हणजे सकाळी जास्त गडबड होणार नाही आणि चण्याची डाळ भाजीत व्यवस्थित शिजून देखील छान होईल. कांदा, डाळ आणि टोमॅटो आपला छान तेलावरती परतून झालेला आहे. तर आपण यावरती आता हळद, आपल्याला हवी तितकी हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं. हे छान परतून झालं की मग आपण चिरून धुवून घेतलेली कोबी यावरती टाकून कोबी आणि डाळ शिजवून घ्यायचं.
कोबी छान परतली गेली आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटं डाळ आणि कोबी शिजवून घ्यायची. डाळ व्यवस्थित शिजली आहे आणि आपली डब्यासाठी लागणारी सकाळच्या धावपळीत पटकन अशी झटपट होणारी डाळ कोबीची भाजी तयार आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी. चला तर मग सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि डाळ कोबीसाठी या भाजीसाठी एक लाईक नक्की करा. चलो बाय बाय.